नीट कान देऊन ऐक. हे म्हणतायत ते मॅरेज सर्टिफिकेट काढायचंच आहे आणि त्याच्यासाठी ते आधार कार्ड लागणार आहे. आता त्या दिवशीच मिळालं असतं की ते आधार कार्ड मला, पण हे होते म्हणून ते फर्जी आधार कार्ड माझ्या हाताला नाही लागू शकलं बघ. तू एक काम कर, तू मोनीला म्हण काय पण कर बाई, पण ते अर्जंट मध्ये इथपर्यंत पोहोचव. हा अगं नाही ग बाई, घाईतेस होय. बर बर ठीक आहे. अगं नाही मी पण लय कामात आहे, करते नंतर. ठीक आहे ठीक आहे, चल. हा बाय. घुमाव. हा आहो नाही नाही बेबी मावशी. घुमाव, झामझुम घुमाव. एवढी तिशी पोरगी आहेस ग तू, आणि भारीच गेम आहे की. अहो नाही बेबी मावशी, ते आमच्या आईकडे की नाही ते लेडीज बायका आलता बघा वरच्या आळीतून, तर मी त्यांचं. ते राहू देत, एकदम बदाम छाप आहेस तू. मी काय केलंय? तुम्ही अशा का बोलताय? काय केलंय माहिती नाही का तुला? तू काय केलंय? नाही म्हणजे माहितीये खरं तर मला मी काय केलंय ते. हा तेच तेच सांगतेय मी तुला की रंजाला मनवायला जमत नाही बरं भला भल्यांना. आणि तुझ्या फौजदाराला तू मनवलं आणि शांतीसाठी तयार केलं. अगं कुठली जादूची कांडी फिरवलीस का काय? हा हा ते होय. हा तेच. अहो मी कुठं काय केलंय? मी काय बी नाही केलं. त्यांचे तेच रेडी झाले. ते म्हणतात ना, आपण कुणाला पण एखादी गोष्ट प्रेमाने जाऊन समजवली ना की ते ऐकतात. संजूबाई, आता ना तुमच्या एका खिशात रणजित आहे आणि दुसऱ्या खिशात आमची अक्का. हो बेबी मावशी, असं काय म्हणताय? मी तर साडी नेसते, मला कुठे आहेत खिशे? आडगी ग बाय माझी, एकदम जोरदार काम केलंयस बघ. ते काय म्हणतात ना, ब्रावो ब्रावो तसलं. हा कसलं ब्राव. बेबी मावशी तुम्ही तर मला झाडावर चढवायला लागलात बरं का आता. जास्तीची शिफारस करू नको बरं. एक तासली लुकडी सुकडी आहे म्हणून कौतुकाचं वजन पेलं नव्हे तुला. बेबी मावशी हे खपून घेणार नाही. तिला नाही सहन होत असला आगाऊपणा. बेबी मावशीने सांगितलंय ना तुला, सांगितलंय म्हणजे सांगितलंय म्हणजे सांगितलंय. हा हा जी बेबी मावशी. जी बेबी मावशी. मग आता त्याचं सेलिब्रेशन नको का व्हायला? काहीतरी गोडधोड करूयात की. काय करूयात बरं? शेवयाची खीर करू. मला लई आवडते माझ्याच हातची खीर. चालतंय. नाही नाही पण तेच बघा. चला बेबी मावशी किचन मध्ये खीर करायला. बेबी मावशी मी काय म्हणते, सेलिब्रेशन माझं की नाही? हा मग माझ्या हातचीच खीर व्हायला पाहिजे. नाही नाही तुम्ही माझ्या हातची खीर खाल्लीच पाहिजे बघा कायद्यानं. तुला डाऊट आहे का बेबी मावशीने केलेल्या खिरीवर? अहो नाही नाही, मला कशाला डाऊट येईल तुमच्यावर. पण ते काही ना, आमची आई आहे की नाही जगातली एकदम बेस्ट खीर बनवतीये बघा. आणि ही तुमची धाकटी सून डायरेक्ट तिच्याकडनं ट्युशन घेऊन आलीये बघा. हो का? हा हा कॉम्पिटिशन का? म्हणजे नाही म्हणजे पुरणपोळी पर्यंत ठीक होतं, आता खिरीला पण तू कॉम्पिटिशन देणार होय मला? कॉम्पिटिशन? हा कॉम्पिटिशन. अहो कसली कॉम्पिटिशन? अगं तू आता दिलंस की चॅलेंज मला. अहो मी कधी चॅलेंज दिलं तुम्हाला? आता दिला मी घेतलं सुद्धा. होऊन जाऊ दे मग कॉम्पिटिशन. तू आणि मी आता खीर बनवायची. तू एका चुलीवर खीर बनवायची, मी दुसऱ्या चुलीवर. चुलीवर बनवायची होय खीर? अगं म्हणजे गॅसवर ग. हा गॅसवर. पण बेबी मावशाव केवढी होईल ती खीर? एवढ्या खिरीचं करायचं काय? अय बाय, ढाले पाटलांच्या घरी खाणारी तोंड भरपूर आहेत. आता कॉम्पिटिशन होऊ देत आणि खीर चांगली बनवूच दे. चल. सासूबाई, बेबी मावशी, अहो ऐका की. बेबी मावशी, अहो बेबी मावशी ऐका की. मी काय म्हणते, हा तुम्ही जितलात, बस तुम्ही जितलात, मी हारले. हा हारले मी, झालं आता. ए पोरी,
बेबी मावशी रडीचा डाव खेळत नसते माहिती ना तुला. हा नाही बरोबर आहे तुमचं. हा. अहो बेबी मावशी पण कसं आहे, तुम्ही स्वयंपाक घरात गेला ना की तुम्हाला कोणी काहीच नाही बोलत. मी स्वयंपाक घरात केले तर तुम्हाला माहिती आहे ना सासूबाई, एकतर आत्ताच शांत करून सगळं शांत झाले. माझे मार्क कापले त्यांनी तर. एकतर आधीच मी ढक्कल गाडीवाली स्टुडंट आहे. हे असं काहीतरी झालं ना तर मी फेलच होईन बघा. झालं ना, नमनालाच रडीचा डाव सुरू झाला बघ संजू तुझा. त्याच काय ना संजू, बेबी मावशीला तू कॉम्पिटिशन मध्ये हरवू शकत नाही हे तुला चांगलं माहितीये, म्हणून अशी शेपूट घालतेस. नाही नाही असं काही नाही बरं. काबरा खजूर कुणीकडची नाही तर काय. सर्वेश दादा, जी सासूबाई कुठे आहेत? आई साहेब, अहो ते आत्ताच कामानिमित्त बाहेर गेलेत. असं का? हा, बर बर. मी जाऊ? हा. नाही आता कसम मेरे माके ट्यूशन की होऊनच जाऊ दे बघा. दूधचं दूध आणि खीरची खीर. डायलॉग खूपच पिक्चर बघायला लागली ग तू. चल सिनियर सुनबाई राजश्रीबाई, ऐकलं का? ऐकावंच लागणार आहे आता. बोला. आज ना तुझ्या जिभेवर गोडवा येणार आहे राजश्रीबाई. हे असं कोड्यात बोलू नका. जे काय असेल ते स्पष्ट बोला बेबी मावशी. अगो एवढ्या शिरात आणून कशाला बोलतेस? आज मी आणि संजू ना खीर बनवणार आहोत. आमची कॉम्पिटिशन लागलीये. कॉम्पिटिशन? हा. हे राजश्री, तू जज बनते का? आणि ना खीर खाऊन बघ आणि ठरव कशी झाली ती काय. आज आमच्या धाकट्या जाऊबाई स्वयंपाक करणार आहेत का? अगं नाही ग, नाही बाय माझी, स्वयंपाक नाही करणार आहे, फक्त खीर बनवणार आहे. आई साहेबांना कळलं तर? जंगल में मोर नाचा किसने देखा. हा? नाही कळलं तुला? मग तुला कळेल असं सांगते. अमेरिकेत ना आता पाऊस पडलाय. हा? हा, पण तुला माहितीये का? नाही. तसंच अक्का इथं आहे का? तिला कसं कळणार की आम्ही खीर बनवलीये? आई साहेब बाहेर गेल्यात का? आणि त्यांना कसं कळेल खीर कोणी केली आणि कधी केली? त्यांना कळणारच नाहीये. आणि राजश्री, त्यांना सांगायची गरज पण नाहीये. हा पण बेबी मावशी, राजश्री, मी सगळ्यात मोठी पोस्ट तुला देतीये. जजिंग करायचंय तुला. तुमची ती पोस्ट आणि खीर ठेवा तुमच्याकडेच. हा, आम्हाला लई काम आहेत. अगो बाई, हो का? नाही नाही, जाऊन कर बाई तुझी महत्वाची कामं. काय मम्मीला फोन करायचाय? नाही नाही, कर कर, कंटिन्यू कर. हा, फोन करा मम्मीला, आम्ही खीर बनवतो. हा, चल गो कॉम्पिटिटर, खीर करूया. चल. आई साहेब आलात का? एवढ्यातच बाहेर गेला होतात ना? हो, कॅन्सल केली आम्ही मीटिंग. आज कुठे बाहेर जाण्याची इच्छा नाही आमची. तुमची काही हरकत नाही ना राजश्री? अहो नाही नाही, आमची काय हरकत असणार आहे, उलट आनंदच आहे की. आणि आज आपल्या घरात खिरीचं बेत आहे बरं का. खरं का? बेबी शिरल्यात वाटतं किचन मध्ये. आणि आमच्या धाकट्या जाऊबाई पण आहेत, स्वतःच्या हाताने खीर करतायत. खरं का?
सर्वेश, जी कॉम्पिटिशनला जसं 1 2 3 स्टार्ट म्हणतात तसं म्हण. हा आमळे म्हण ना. 1 2 3 स्टार्ट. अयो, तुमच्या खिरीत मसाला टाकतात होय? अगो बाई, मसाला आहे का याच्यात? मला वाटलं साखरच आहे. साखर घेते, साखर घेते. बेबी मावशी, बघू नका बरं. आता बेबी मावशीला नाही सवय बरं का अशी बघायची. हा, ते मला इलायची हवी होती म्हणून बघत होते. हा, मग त्या डब्यात आहे की इलायची, घ्या की तिथनं. हा, बदामाची पेस्ट आहे का ग? बदामाची नाही, काजूची आहे ती. काजूची पेस्ट कशाला? ते आमच्या आईचं सिक्रेट आहे. आणि आपल्यात कॉम्पिटिशन आहे ना, कॉम्पिटिशन नसती तर मी सांगितलं असतं. असू दे असू दे. ते काय आहे, खिरी बनवताना ना हाताला चव लागते. आणि धाले पाटलांच्या सगळ्या बायकांच्या हाताला खूप चव आहे. अशी काजूची पेस्ट घालून काही होत नसतं. असं ठीक आहे, मग बघूयात आमच्या खानदानाची खीर चांगली होते का तुम्हाला ढाले पाटलांची. हो बघू ना, बघूच आपण. सॉरी. सॉरी कशाला म्हणतीये, मज्जा करत होती मी. काय? अक्का ते आपण शांत केली होती ना, म्हणून म्हणलं काहीतरी गोडधोड करावा. तर गोडधोड करावं म्हणून शेवयाची खीर करायला लागले होते. म्हणलं शेवयाची थोडी खीर करते आणि मग अगं अक्का काय झालं, मी खीर बनवत होते ना, तर अशी संजू समोरनं गेली. मी म्हणलं ए संजू काय करते, मला मदतीला ये. म्हणून मग तिला बोलवलं. एकटीच होते ग मी. सर्वेश, सर्वेश ना, सर्वेश नव्हताच. कुठे गेला होता रे तू, कुठे गेला होता? बेबी, आम्हाला देवानी 2 डोळे दिलेले आहेत आणि ते उत्तम काम करतात. कोण काय करत होतं हे आम्हाला सांगायची काही गरज नाही. बेबी, तुम्ही नेहमी म्हणता आम्ही एखाद्या छडी घेतलेल्या शिक्षिकेसारखं वागतो. नाही नाही काही. आम्हाला तसं वागावं लागतं, कारण आमचा वर्ग आहे तो वांड मुलांचा आहे. एकाला झाकावा, दुसऱ्याला काढावा. आज आमची पतपेढीची महत्वाची मीटिंग होती. आम्ही पुढे ढकलली, घरी आलो. एका परीने बरंच झालं. हे सगळं दिसलं आम्हाला. मीटिंग कॅन्सल करून परत येण्याला एक कारण आहे. का ग? आज आम्हाला एक गोष्ट करावीशी वाटते जी आम्ही अनेक वर्षात केली नाही.
थकली. संजीवनी, जरा बाजूला होता का? आज आम्ही स्वयंपाक करणार. अक्का, काय सांगतेस? तू करणार आज स्वयंपाक? तब्येत बरी आहे ना तुझी? आमच्या कुठल्याही कामात ढवळाढवळ केलेली आम्हाला आवडत नाही, स्वयंपाकात सुद्धा नाही. हो. आता आम्ही सांगेपर्यंत स्वयंपाकघरात कोणी पाऊल ठेवायचं नाही. त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं जाणं मस्त आहे. हो, जाते की. संजू, तू थांब इथं. अक्का स्वयंपाक करणार आहे, तू शिकून घे तिच्याकडनं. हा? नाही, त्याची काहीच गरज नाही. त्या खऱ्या गृहिणी असतील तर नुसत्या चवीवरून ओळखतील ढाले पाटील खानदानाची स्पेशलिटी काय आहे. चल संजू, आपण निघू. अक्का, चिंच गुळाची आमटी करशील आणि मसाले भात कर. मला खूप आवडतं तुझा मसाले भात. अगं, किती वर्ष झाली खाल्ला नाही बघ तुझ्या हातचा. करशील? चल ग संजू, चल. श्री, हं? तुमच्या कानात काही प्रॉब्लेम आहे का? नाही, तसं काही नाही. मग तुम्हाला सांगण्यासाठी आवाज वाढवावा लागेल का? जातच होतो. बेबी मावशी, तरी मी तुम्हाला नाही नाही म्हणत होते बरं का. तुम्हीच मला बरीच पाडले. मी पडलोय बरीच तुला आता. किचन मध्ये कोण म्हणत होतं माझं सिक्रेट, माझं सिक्रेट? मी बरीच पडलो तुला. नाही, तुमचं बरोबरच आहे बघा. नाहीतरी माझे दिवसच वाईट चालू आहेत. पण मी तुम्हाला एक गोष्ट खरं सांगू का? मला ना सासूबाईंचा काही अंदाजच येत नाही. नाही म्हणजे त्या मधनच का होतात, मधनच छान वागतात. काही कळणच झालंय बघा त्यांचं. खरंय, पण इतकी वर्ष ती अशीच वागतीये. आत्ताच काय सांगते, कधीपासून ती अशीच वागतीये. अगं, पण बरं झालं तुला मी बाहेर घेऊन आले, नाही तर पचकली असतीस तिथे. नाही नाही नाही, एकदम बरोबर केलं तुम्ही. नाहीतरी मी किराणिष्टिकच आहे. झालं का तुझं सुरू? अगं संजू, आज स्वयंपाकघरातील इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखी घटना घडलीये बघ. आमची अक्का स्वयंपाकघरात आली, ते पण स्वयंपाक करायला. मसाले भात म्हणजे तिचा हातखंड आहे. 14 वर्षापूर्वी आली होती शेवटची स्वयंपाकघरात. आमचे दाजी होते तेव्हा. पोरी, तुझ्या हातात जादूची कांडी आहे बघ. संजू, तू उभी का? बस की. संजू, तू उभी का? बस की.
सुंदर आहे पण अशी एकटक काय बघतीस माझ्याकडे? नाही नाही तसं नाही. नाही मी सुंदर? नाही नाही तसं नव्हतं म्हणायचं मला. मग काय म्हणायचं होतं? नाही नाही बेबी मावशी तुम्ही गैरसमजच करून घ्यायला लागल्या बघा. कप ग तू तुझ्या फौजदाराला आधी फोन कर. हा फौजनं फोन कुठे ठेवला? अरे देवा फोन लावायचं. आव आव हा बोल मावशी. आज आपल्या घरात ना बेमोसम दिवाळी दसरा आणि पाडवा साजरा होतोय बघ. अरे हो हो हो, एवढी खुश? काय झालंय काय? अक्काचे चरण कमल आहेत ना स्वयंपाक करायला लागलेत आणि दुपारचं जेवण अक्का बनवणार आहे. काय? हो. नाही 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 नाही, बेबी मावशी तू थट्टा करतेस माझी. तुझा एवढा विश्वास बसत नसेल ना तर खात्री करायला घरी ये जेवायला. हा अगं अगं तुझ्यावर विश्वास आहे माझा, पण आईसाहेब किचन मध्ये नाही नाही, मी फक्त आईसाहेबांना पाहण्यासाठी येतोय. ये ये जेवायला पण ये. ठेवते फोन आता.